विटिलिगो आणि सोरियासिस फक्त स्किन डिसीज आहे का असं वाटतं तुम्हाला की ते फक्त स्किनचेच आजार आहे? नाही, असं बिलकुल नाही आहे. ते स्किन डिसीज व्हायच्या आधी तुमच्या शरीरामध्ये खूप घडामोडी होतात. हे अंतर्गत घडामोडी झाल्यानंतर तुमच्या त्वचेवर हे स्किन डिसीज दिसतात. नमस्कार, मी डॉक्टर नेहा डोणगावकर. आजच्या आपल्या व्हिडिओचा विषय आहे की खरोखर फक्त स्किन डिसीजच विटिलिगो आणि सोरियासिस आहे की शरीरात काय काय बदल घडतो आणि मग विटिलिगो किंवा सोरियासिस होतो. तर शरीरामध्ये मोठा बदल जो घडतो ज्याच्यामुळे विटिलिगो सोरियासिसच नाही तर डायबिटीज, थायरॉइड, त्याच्यानंतर हायपरटेन्शन, हे जे आजार होतात हे सुद्धा शरीरात काय बदल घडल्यामुळे हे सगळे आजार तयार होतात ते आपण आज बघूया. तर सगळ्यात महत्वाचं आहे स्ट्रेस आणि तुमची अपुरी झोप, आणि हे सगळं याचा तुमचा डायरेक्ट संबंध आहे तुमच्या मेटाबॉलिझमवर. तर हे एकमेकाशी कसे इंटरकनेक्टेड आहेत आता आपण पहिले बघूया की जेव्हा तुम्हाला स्ट्रेस येतो तेव्हा काय होतं. जेव्हा तुमचा सायकोलॉजिकल स्ट्रेस वाढतो तर तुमचं जे स्ट्रेसमुळे जे हार्मोन्स जास्त ऍक्टिव्हेट होतं ते कशामुळे होतं? हायपोथॅलॅमिक पिट्युटरी हार्मोन्स ऍक्सिस हे जेव्हा ऍक्टिव्हेट होतं तेव्हा कॉर्टिझॉलची लेवल शरीरामध्ये वाढते, आणि जेव्हा ह्याची लेवल वाढते तेव्हा तुमचा त्याच्याशी डायरेक्ट कशाशी संबंध येतो? हे जेव्हा वाढतं तेव्हा तुमचं ग्रेलिन जे आहे, ग्रेलिन हे एक हार्मोन आहे त्याच्यामुळे तुम्हाला भूक लागण्याची जाणीव होते. मग जेव्हा तुमचे स्ट्रेस वाढते आणि कॉर्टिझॉल वाढतं तेव्हा ग्रेलिन हार्मोन्सची पण लेवल वाढते आणि तुम्हाला सारखी भूक लागायला लागते. आणि तुम्हाला भूक नाही, आता तुमचं पोट फुल झालेलं आहे, ह्याचं सिग्नल देणारा कोणता हार्मोन आहे तर लेप्टिन हे हार्मोन आहे. आणि लेप्टिनचं काम मंदावतं. मग जेव्हा लेप्टिनचं काम मंदावतं तेव्हा ब्रेनला हा सिग्नल जातच नाही की आता पोट फुल झालंय आणि आता मला काहीही खायचं नाही. आता हे वारंवार घडल्यामुळे काय होतं, तुमचं वजन वाढतं, त्याच्यानंतर तुमच्या शरीरामध्ये इन्सुलिनचं रेजिस्टन्स तयार होतं. जेव्हा तुमचं वजन वाढतं तेव्हा इन्सुलिनचं रेजिस्टन्स तयार होतं. आता जेव्हा तुमचं ग्रेलिन जास्त प्रमाणात वाढतं तेव्हा काय होतं, तर कॉर्टिझॉल हार्मोनचा डायरेक्ट संबंध आहे पोटाच्या चरबीशी. जेव्हा हे सारखं भूक भूक करायला लागतं आणि तुम्ही जेव्हा जास्त खायला लागता तेव्हा सगळ्यात पहिले तुमच्या पोटाची चरबी वाढते. पोटाची चरबी वाढल्यानंतर मग काय होतं, त्याच्यानंतर तुम्हाला फॅटी लिव्हरचा सिग्नल सुरू होतो. म्हणजे तुमच्या लिव्हरवर जेव्हा शरीरात फॅट जास्त होतं तेव्हा तुमच्या लिव्हरवर ते फॅटचं डिपॉझिशन व्हायला लागतं. मग जेव्हा तुमचं लिव्हर पण फॅटी लिव्हरमध्ये कन्वर्ट होतं त्याच्यानंतर मात्र तुमचे सगळे कार्यक्रम शरीराचे बिघडतात असं म्हणायला हरकत नाही. मग काय होतं, फॅटी लिव्हर झाल्यानंतर इन्सुलिनचं रेजिस्टन्स तयार होतं आणि वजन वाढतं आणि इन्सुलिन सारखं शरीराला तयार करायला लागतं, आणि असं तयार करून करून इन्सुलिनचं रेजिस्टन्स जेव्हा बॉडीमध्ये तयार होतं तेव्हा तुमचं मेटाबॉलिझम पूर्ण बिघडतं. आपण म्हणतो की ओबेस पर्सन आहे, ओव्हरवेट पर्सन आहे, तर मग त्यांचा BMI जास्त असतो. तो साधारणतः 18 ते 20च्या दरम्यान असलेला हा स्टँडर्ड BMI असतो, पण मग तो 26, 30, 32, 36 असा वाढायला लागतो. आणि जेव्हा हे सगळं वाढायला लागतं तेव्हा मग तुमच्या शरीरामध्ये एक एक रोग तयार व्हायला लागतो, प्रकट व्हायला लागतो असं म्हणायला हरकत नाही. मग कुणाला थायरॉइड होतं, कुणाला डायबिटीस होतो, काही लोकांना व्हिटिलिगो होतो, सोरियासिस होतो, असे एक एक ऑटोइम्युन डिसीज वाढायला लागतात. काहींच्या जॉईंट्समध्ये शरीरामध्ये इन्फ्लेमेशन वाढल्यामुळे जॉईंट पेन होतं, मग काहींना रुमेटॉइड आर्थरायटिस होण्याचे चान्सेस आहे. तर हे सगळं तुमच्या शरीराचं कार्य कशामुळे बिघडतं, तर हे तुम्ही लक्षात घ्या की एक सिंपल तुमचं लॉजिक आहे जे तुम्ही वापरायला पाहिजे की स्ट्रेस आणि झोप कमी हे तुम्हाला आयुष्यात नकोय. जर तुम्हाला स्ट्रेस येत असेल तर मग काय करायला पाहिजे, मग कंटिन्युअस स्ट्रेस येत असेल तर स्ट्रेसला कुठेतरी मॅनेज करायला शिकावं लागतं. आपण जनरली काय म्हणतो की योगा प्राणायाम करा, पण योगा हा तुम्ही कंटिन्यू करता का ते पण महत्वाचं असतं. आणि तुम्हाला सगळ्यात जास्त स्ट्रेस रिलीज करायचा असेल तर तुम्हाला मेडिटेशन करायला पाहिजे. मेडिटेशन कराल, प्राणायाम कराल तर तुमचं ऑक्सिजन इनहेलेशन वाढेल, मग तुम्ही आनंदी राहायला शिकाल, आणि जेव्हा आनंदी राहायला शिकाल तेव्हा तुमची सिरोटोनिनची लेवल वाढली की मग तुम्हाला जास्त आनंदी राहिल्यामुळे झोप पण चांगली लागेल, स्ट्रेस पण कमी होईल.
आणि मग हे जे आपण सायकल्स तयार करतोय हे सगळे बदलून जातील आणि तुमचं मेटाबॉलिझम हळूहळू सुधारायला लागेल. आता सध्याच्या काळामध्ये सगळे डॉक्टर सांगतात आहे की तुम्ही तुमच्या मेटाबॉलिझमवर काम करा. हे खूप महत्वाचं आहे. आणि जेव्हा तुमची झोप कमी असते, तुम्ही रात्री जागरण करता, तेव्हा मग तुमचं क्रेविंग पण वाढतं. मग रात्री जास्त वेळ जागलात की तुम्हाला भूक लागते, मग ऑटोमॅटिक तुम्ही जंक फूड खायला लागता. फ्रेंच फ्राईड सारखे बटाट्याचे पदार्थ, तळलेले पदार्थ जे रात्री सहज अवेलेबल होता, हे तुमच्या पोटात जायला लागतात. मग त्याच्यामुळे तुमचा गट फ्लोरा सुद्धा बिघडून जातो आणि मग हळूहळू हे सगळे एकामागे एक आजार मागे लागायला लागतात. तर हे जर सगळं टाळायचं असेल तर तुम्हाला तुमचं मेटाबॉलिझम चांगलं ठेवायलाच पाहिजे. त्याच्याशिवाय तुम्ही स्वस्थ आणि निरोगी राहू शकत नाही. पहिलेच्या काळामधील जे प्राचीन काळातील लोक होते ते असे करत होते का? ते रात्री लवकर झोपायचे, टाइमशीर जेवायचे, बाहेरचं जेवण किंवा हॉटेलचे पदार्थ, जंक फूड हे अजिबात नसायचं. जे जुन्या काळात सांगितलंय की तुम्ही ब्राह्म मुहूर्तावर उठा, ते आजही प्रूव्ह झालेलं आहे की जेव्हा तुम्ही ब्राह्म मुहूर्तावर उठता तेव्हा तुमचं जे घड्याळ, तुमचं जे शरीराचं घड्याळ आहे ते व्यवस्थित राहतं आणि मग तुमचं पूर्ण रुटीन पण चांगलं होतं. त्याच्यामुळे सकाळी लवकर उठायचं, टाइमशीर जेवायचं आणि रात्रीचं जेवण लवकर घ्यायचं. साधारणतः 7 पर्यंत जर तुम्ही जेवण घेतलं तर 10 वाजता तुम्ही झोपू शकता. तर असं तुम्ही 1 वर्ष जरी केलं तरी तुम्ही जर प्री डायबेटिक असाल तर तुमचा डायबिटीसचा जो HbA1c 6.4 पर्यंत आला असेल तर तो हळूहळू 5.7 पर्यंत जायला हरकत नाही. हे पण तुमच्या शरीरात घडू शकतं. तुमचं इन्सुलिन रेजिस्टन्स हळूहळू कमी होतं आणि एकदा ते कमी झालं की तुमच्या लिव्हरवरचं फॅट पण कमी व्हायला लागेल. तर ह्या सगळ्यासाठी तुम्हाला प्रॉपर डाएट करणं गरजेचं आहे. डेअरी प्रॉडक्ट्स टाळायला लागेल, नॉनव्हेज बंद करायला लागेल. डेअरी प्रॉडक्ट्सने तुमच्या शरीरातलं इन्फ्लेमेशन वाढतं. जे सोरियासिस सारख्या आजारामध्ये इन्फ्लेमेशन नकोय ते जास्त घातक असतं. त्याच्यातून सोरियाटिक अर्थरायटिस पण तयार होतो. मग एवढे सगळे कॉम्प्लिकेशन जर आपल्या मेटाबॉलिझममुळे होत असेल आणि एकदा स्किन डिसीज झाले की ते लवकर क्युअर होत नाही. ते फार अवघड असतात क्युअर करायला आणि मग तुम्हाला वारंवार त्याचं डिप्रेशन, त्याचं टेन्शन आणि तुम्ही त्याच्यात अडकून राहतात आणि तुमचे लाईफस्टाईल पण त्याच्यामुळे सगळी डिस्टर्ब होऊन जाते. जर हे सगळं टाळायचं असेल तर तुम्ही तुमच्या मेटाबॉलिझमकडे लक्ष द्या आणि आयुष्यात असणारा स्ट्रेस कमी करा आणि शांत झोप घ्यायला शिका. तुम्ही शांत झोप घेतली तर तुमचे बाकीचे, तुमचं जे शरीर आहे ते तुमचं चयापचय नीट करतं. मेटाबॉलिझम म्हणजे चयापचय. तुमची पचनक्रिया सुधारते. तुमचं जे शरीराचं हिलिंग आहे, जे डिस्टर्ब झालेलं आहे, ती बॉडी आपोआप हील करते. ते कधी करते? तुम्ही झोप घेतल्यावर. त्याच्यामुळे शांत झोप अतिशय महत्वाची आहे. तर या पद्धतीने जर तुम्ही तुमची लाईफस्टाईल चेंज केली तर मला वाटतं स्किन डिसीज बरं व्हायला पण खूप मदत होईल. मेडिसिन सोबत हे करणं पण गरजेचं आहे. थँक्यू.